लहानपणी शाळेत असताना न्यूनगंड या विषयावर आपल्याला मराठीत एक धडा होता. जर तुम्हाला आठवत असेल तर त्यात आपल्याला एका साध्या भोळ्या मुलाची एक कथा होती की कसा तो स्वतःच्या न्यूनगंडावर ताबा मिळवतो व आत्मविश्वासाने जीवनातील सर्व समस्यांवर मार्ग काढतो. पण आता त्या शाळेच्या आठवणी जुन्या झाल्या आणि आत्ताच्या या धावपळीच्या जीवनात त्या काढायला कोणाला वेळही नाही. म्हणून विचार केला की आपणच या विषयाला हात घालावा. तसं पाहायला गेलं तर आत्मविश्वास हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु आता आपल्याला जीवन जगताना एवढं प्रेशर आहे, एवढा तणाव आहे की आत्मविश्वास तर सोडाच, पण विश्वास सुद्धा शोधणं खूप कठीण झालं आहे. तर चला आज थोडं खोलात जाऊन या विषयाचं चिंतन करूया. रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण काजलताई कोतवाल तुमचं आजच्या या चिंतनमालेच्या आत्मविश्वास या पॉडकास्ट मध्ये स्वागत करते. जर तुम्हाला माझे विचार आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर राजा हो, न्यूनगंड म्हणजे काय हो आणि त्याचा आत्मविश्वासाशी काही संबंध आहे का? न्यूनगंड म्हणजे आपण जेव्हा आपल्या स्वतःला एखादी गोष्ट करण्यासाठी क्षमताहीन समजतो. आपल्याला हे जमेल का, आपण हे करूच शकत नाही, असे अनेक प्रश्न वारंवार निर्माण होतात आणि त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीकडे पाठ फिरवत राहतो. न्यूनगंड म्हणजे सोप्या भाषेत आत्मविश्वास नसणे किंवा कमी असणे. मग आत्मविश्वास म्हणजे काय हो? तर आत्मविश्वास म्हणजे आपला स्वतःचा आपल्यावर किती विश्वास आहे, तो म्हणजे आत्मविश्वास. आणि आजच्या या धावपळीच्या जीवनात जगताना आपल्यातील आत्मविश्वास कमी होत चालला आहे. जे लोक आपल्या आयुष्यात काहीतरी करतात आणि जे सामान्य आयुष्य जगतात, या दोघांमध्ये काय फरक असेल हो? तर सर्वात मोठा आणि महत्त्वाचा फरक म्हणजे आत्मविश्वास. जो माणूस स्वतःवर जास्त विश्वास ठेवतो तोच व्यक्ती जीवनात काहीतरी करू शकतो. कारण या जीवनात प्रत्येक पावला पावलावर वाईट बोलणारी माणसं आपल्याला मिळत असतात आणि ते आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर करण्याचा प्रयत्नही करत असतात. तर आता तुम्ही म्हणसाल ताई, हे कळलं की आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा आहे, तर मग तो मिळवायचा कसा? तर याचं सरळ उत्तर आहे, स्वतःला प्रश्न विचारा. पण कसे? तर थोडं थांबून शांत डोक्याने विचार केला तर जाणवेल की सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आणि अनेकदा झोपेतही आपल्याला अनेक विचार येत असतात. आणि ते विचार नेहमी चांगलेच असतात का हो, की वाईटही असतात? तर अनेकदा नाही, तर 99.99% विचार हे वाईटच असतात, जे आपल्याला काहीही कामाचे नसतात. पण हे येतात कुठून? तर आपल्या आजूबाजूच्या लोकांपासून, जे आपण पाहतो, बोलतो, ऐकतो यापासून. जर आपण काहीतरी चांगलं ऐकू लागलो आणि स्वतःला स्वतःविषयी चांगलं बोलू लागलो तरच आपण आपले विचार बदलू शकतो. आणि चांगले विचार हेच आपला विश्वास आणि आत्मविश्वास वाढवू शकतात आणि आपल्याला यशस्वी करू शकतात. तर आता मला सांगा, हे सर्व करणं कोणाच्या हातात आहे? तर आपल्याच ना. आपल्यासाठी दुसरा कोणी विचार कसा करू शकेल, यावर एकदा विचार करा आणि आपल्या जीवनात आत्मविश्वासाने यशस्वी व्हा. एवढं सांगून थांबते. रामकृष्ण हरी. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या जीवनाला चालना देणाऱ्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व शेअर करा.